नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याच्यापूर्वी पाहिलं की कागदी चलन म्हणजे काय, कागदी चलन निर्माण करण्याच्या विविध पद्धती आपण पाहिल्या. आता आपण मुद्रेचं मूल्य आणि तिचं मापन हे बघूया. ज्याप्रमाणे इतर वस्तूंना मूल्य असतं किंवा आपण असं काय म्हणतो की एखाद्या वस्तूचं मूल्य किंवा किंमत आपण पैशामध्ये व्यक्त करतो, तर मग मुद्रेचं किंवा पैशाचं मूल्य कसं मोजायचं हा प्रश्न निर्माण होतो. तर हे लक्षात घ्या की जसं वस्तूचं मूल्य आपण पैशामध्ये किंवा मुद्रेमध्ये मोजतो, तसं मुद्रेचं मूल्य हे वस्तूमध्ये मोजलं जातं. त्या पैशाची वस्तू खरेदी करण्याची शक्ती किंवा ताकद म्हणजे जे आपण पर्चेसिंग पॉवर म्हणतो, खरेदी शक्ती म्हणतो, ती म्हणजे त्या पैशाचं मूल्य होय. म्हणजे एका मुद्रेच्या एका नगामध्ये किती वस्तू खरेदी करता येऊ शकतात त्याला आपण त्या मुद्रेचं मूल्य असं म्हणतो. आपण एक उदाहरण घेऊया. आपण धरूया की 1 रुपयामध्ये 2 चॉकलेट येतात, म्हणजे 50 पैशाला 1 चॉकलेट असं आपण जर धरलं, तर आपण त्याच्या उलटे म्हणू शकतो की 1 रुपयाची किंमत 2 चॉकलेट एवढी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच काय, तर मुद्रेच्या एका नगात किती वस्तू खरेदी करता येतात किंवा किती वस्तू व सेवा खरेदी करता येऊ शकतात, ती संख्या म्हणजे त्या मुद्रेचं किंवा पैशाचं मूल्य होय. आता जर मुद्रेच्या एका नगामध्ये आपल्याला जास्त वस्तू विकत घेता येत असतील, तर आपण काय म्हणतो की मुद्रेचं मूल्य अधिक आहे. याउलट जर मुद्रेच्या एका नगामध्ये आपण जर कमी वस्तू घेऊ शकत असेल किंवा आपल्याला कमी विकत घेता येत असलेली वस्तू, तर आपण म्हणतो त्या मुद्रेचं मूल्य कमी आहे. आता मुद्रा ही विनिमयाचं कार्य करीत असल्यामुळे वस्तू व सेवा यांच्या किमती आणि मुद्रेचं मूल्य यांचा अतिशय घनिष्ठ व जवळचा संबंध आहे. वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास मुद्रेचं मूल्य कमी होतं, कारण पूर्वी इतक्याच वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त मुद्रा मोजावी लागते, जास्त मुद्रा द्यावी लागते. म्हणजे वस्तूची किंमत अधिक झाली तर मुद्रेची किंमत कमी होते. या उलट जर वस्तूची किंमत कमी झाली तर आपल्याला पूर्वी इतक्याच वस्तू खरेदी करण्यासाठी कमी मुद्रा द्यावी लागते. म्हणजे वस्तूच्या एका नगामध्ये आपल्याला मुद्रेच्या एका नगामध्ये आपल्याला जास्त वस्तू खरेदी करता येऊ शकतात, म्हणजेच मुद्रेचं मूल्य वाढतं. वस्तूच्या किमती जर अधिक झाल्या तर याचा अर्थ मुद्रेचं मूल्य कमी होतं. वस्तूच्या किमती कमी झाल्या तर याचा अर्थ मुद्रेचं मूल्य वाढतं, असा याचा अर्थ होतो. आता किंमत पातळी आणि मुद्रेचं मूल्य यांचा जसा संबंध आहे, तसा संबंध मुद्रेचा पुरवठा आणि तिचं मूल्य यांचाही जवळचा संबंध आहे. जर मुद्रेचा पुरवठा अधिक झाला, अर्थव्यवस्थेमध्ये जर पैशाचा पुरवठा अधिक झाला, तर लोकांकडे अधिक प्रमाणात मुद्रा येते, लोकांची खरेदी शक्ती वाढते, लोक अधिक मुद्रेची मागणी करू लागतात. त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात. मग परिणामी वस्तू सेवांच्या किमती वाढल्यामुळे मुद्रेचं मूल्य कमी होतं. तर म्हणजेच पैशाचा पुरवठा वाढला तर वस्तू व सेवांच्या किमती वाढतात आणि मुद्रेचं मूल्य कमी होतं. या उलट परिस्थितीमध्ये समजा मुद्रेचा पुरवठा आपण कमी केला तर लोकांची खरेदी शक्ती कमी होते, परिणामी वस्तू व सेवांची मागणी कमी होते. याचा परिणाम असा होतो की वस्तू व सेवांचं मूल्य कमी होतं, म्हणजेच पैशाचं मूल्य वाढतं. हा आपल्याला व्यस्त संबंध सांगता येईल. आता मित्रांनो, पैशाचं मूल्य कसं मोजायचं, तर यासाठी निर्देशांक हे साधन आहे. म्हणजे काय, तर आपल्याला वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवरून पैशाचं मूल्य मोजावं लागतं. सध्या चालू वर्षातील वस्तू व सेवांच्या किमती व पूर्वीच्या एखाद्या वर्षातील एखाद्या वस्तू व सेवांच्या किमती याची आपल्याला तुलना करावी लागते. व त्यावरून आपल्याला जर वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ झाली असेल, याचा अर्थ निर्देशांक वाढला आहे, याचा अर्थ मुद्रेचं मूल्य कमी झालं आहे. या उलट वस्तू व सेवांच्या किमती कमी झाल्या तर निर्देशांक सुद्धा कमी होतो व मुद्रेचं मूल्य वाढतं. आता निर्देशांक म्हणजे काय, तर ज्या वस्तूचं आपल्या प्रत्यक्ष मापन करता येत नाही त्याचं अप्रत्यक्षपणे मापन करावं लागतं, तर पैशाचं किंवा मुद्रेचं मूल्य मोजण्याचं निर्देशांक हे एक साधन आहे.
प्राध्यापक वेल्डम यांच्या मते ज्या स्थित्यंतराची प्रत्यक्ष मोजणी करणे शक्य नसते अशा घटकातील स्थित्यंतराची मोजणी करण्याचं एक साधन म्हणजे निर्देशांक होय. म्हणजे ज्या घटकामध्ये जे काही बदल होतात त्या बदलांचं आपल्याला प्रत्यक्ष मोजमापन करता येत नाही, ते अप्रत्यक्षपणे करावं लागतं, तर ते साधन म्हणजे निर्देशांक होय. तर प्राध्यापक बर्न्स्टीन यांच्या मते काही प्रमुख वस्तूंच्या किमतीचा विचार करून त्यापासून मुद्रेचे सापेक्ष मूल्य शोधून काढण्याच्या साधनाला निर्देशांक असे म्हणतात. आता आपण पाहिलं की असंख्य प्रकारच्या वस्तू असतात, त्या वस्तू मोजण्याचं ज्याला आपण हे म्हणतो की साधन सुद्धा मोजमापन साधन सुद्धा वेगळं आहे. जसं आपण कापड मीटरमध्ये मोजतो, साखर गहू किलोमध्ये मोजतो, दूध लिटरमध्ये मोजतो. म्हणून अशा वेळी आपल्याला मुद्रेचं मूल्य मोजणं कठीण जातं. म्हणून यावर उपाय म्हणून की निर्देशांकावरून त्या मुद्रेचं मूल्य काढावं लागतं. तर आता निर्देशांक कसा तयार करतात, तर लक्षात घ्या की निर्देशांक तयार करण्यासाठी आपल्याला एक आधार वर्ष किंवा मूळ वर्ष निवडावं लागतं. म्हणजे ते पूर्वीचं एक 7 ते 8 किंवा 10 वर्ष जुनं वर्ष असावं. त्या वर्षी वस्तूंच्या किमती किती होत्या व आज किमती किती आहेत याची आपल्याला तुलना करावी लागते व हे तुलना करून आपल्याला वस्तूच्या किमतीत काय बदल झाला आहे त्यावरून आपल्याला निर्देशांक काढता येतो. आता हा निर्देशांक काढण्यासाठी आपल्याला काही घटकांची काही बाबींची आवश्यकता असते. ते घटक कोणते कोणते आहेत, तर पहिला म्हणजे निर्देशांकाचा उद्देश ठरवणं, नंबर 2 मूळ वर्षाची निवड करणं, 3 वस्तूंची निवड करणं, 4 वस्तूंच्या किमती ठरवणं, 5 सांख्यिकीय माध्यमाची निवड करणं, 6 भाराची निवड करणं आणि 7 सूत्राची निवड करणं. आता आपण त्याचा पहिला उद्देश घेऊया की निर्देशांकाचा उद्देश ठरवणं. निर्देशांक तयार करताना प्रथम त्याचा आपल्याला उद्देश ठरवावा लागतो, उद्देश विचारात घ्यावा लागतो. कारण या उद्देशावरच वस्तूंची निवड, वस्तूंच्या किमती, निर्देशांकाचा प्रकार अवलंबून असतो. समजा आपल्याला कामगारांच्या राहणीमान निर्देशांक तयार करायचं आहे, तर मग आपल्याला कामगार कुठल्या वस्तू वापरतो त्या वस्तूंची निवड, बाजारपेठेची निवड, किमतींची निवड करावी लागते. म्हणजेच निर्देशांकाच्या निर्देशांकाच्या उद्देशावरून आपल्याला इतर बाबी ठरवाव्या लागतात किंवा घटक ठरवावे लागतात. दुसरा मुद्दा असा आहे की मूळ वर्षाची निवड करणे. तर निर्देशांक तयार करण्यासाठी आपल्याला एक आधार वर्ष किंवा मूळ वर्ष निवडावं लागतं. या मूळ वर्षापासून आपल्याला मूल्यात काय बदल झाला आहे तो मोजता येतो. आता हे मूळ वर्ष आपण जे आहेत किंवा जर आपण जुनं वर्ष म्हणू तर ते वर्ष निवडताना काही बाबींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ मूळ वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असावं. म्हणजे काय की त्या वर्षी भूकंप, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, युद्ध, महागाई असं नसू नये, ते एक साधारण वर्ष असावं. दुसरा मुद्दा असा आहे की मूळ वर्ष हे फार जुनं असू नये की ते फक्त एक 8 ते 10 वर्ष जुनं असावं. खूप जुनं मूळ वर्ष घेऊ नये, फार तर 8 ते 10 वर्ष जुनं असावं. तसेच मूळ वर्षातील किमती या सर्वसामान्यपणे 100 न दाखवतात व तुलनेच्या वर्षातील किमती त्या प्रमाणात दाखवल्या जातात. म्हणजे आपली तुलना करता येते. तिसरा मुद्दा असा आहे की वस्तूंची निवड करणं. आता वस्तूंची निवड ही त्या निर्देशांकाच्या उद्देशावर अवलंबून असते. जर आपल्याला सामान्य माणसाच्या राहणीमान निर्देशांक काढायचं असेल तर आपल्याला सामान्य माणूस ज्या वस्तू वापरतो, ज्या वस्तूंचा उपभोग करतो त्याच वस्तू निवडाव्या लागतात. आता वस्तूंच्या किमती ठरवणं. तर या ठिकाणी लक्षात घ्या की निर्देशांक तयार करताना आपल्याला वस्तूंच्या किमती ठरवणं, काळजीपूर्वक ठरवणं आवश्यक असतं. कारण वस्तूंच्या किमती 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे घाऊक किमती आणि म्हणजे किरकोळ किमती. आता या ठिकाणी कोणत्या किमती घ्यायच्या हे निर्देशांकाच्या उद्देशावर अवलंबून आहे. जर आपल्याला सामान्य ग्राहकासाठी निर्देशांक तयार करायचं असेल तर आपण वस्तूंच्या किरकोळ किमती विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे सामान्य माणूस नेहमी खरेदी करताना वस्तू ह्या किरकोळ भावानेच खरेदी करतो, त्यामुळे आपल्याला किरकोळ किमती विचारात घ्याव्या लागतात. पण जर आपल्याला औद्योगिक निर्देशांक तयार असेल, औद्योगिक क्षेत्राचा निर्देशांक तयार करायचा असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला घाऊक किमती किंवा ठोक किमती विचारात घ्याव्या लागतात. पुढचा मुद्दा असा आहे की सांख्यिकीय माध्यमाची निवड करणं. आता आपण जेव्हा एखाद्या वस्तूच्या किमती निवडतो तर एकाच दुकानातील किंवा एकाच गावातील घेऊन चालत नाहीत, तर ते आपल्याला भिन्न भिन्न ठिकाणावरून घ्याव्या लागतात.
असं केल्यानंतर आपल्याला एक प्रातिनिधिक किंमत शोधून काढावी लागते. तर यासाठी आपल्याला सांख्यिकीय माध्यमाची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. त्याशिवाय भाराची निवड करणं. भार म्हणजे काय? महत्त्व. निर्देशांक तयार करताना आपण ज्या वस्तूंची निवड करतो त्या वस्तू या सारख्याच महत्त्वाच्या नसतात. काही वस्तू या अधिक महत्त्वाच्या असतात तर काही वस्तू ह्या कमी महत्त्वाच्या असतात. साधारणपणे उपभोक्ता ज्या वस्तूंवर अधिक खर्च करतो तर त्या वस्तूला तो याचा अर्थ अधिक महत्त्व देतो, त्या जास्ती महत्त्वाच्या आहेत तर त्या वस्तूंना अधिक भार दिला जातो. तर ज्या वस्तू कमी महत्त्वाच्या आहेत, ज्यावर उपभोक्ता कमी पैसे खर्च करतो त्या वस्तूंना कमी भार दिला जातो. उदाहरणार्थ आपल्याला कामगाराचं निरीक्षण करायचं असेल तर कामगार गहू आणि तंबाखू या दोन्ही वस्तू खरेदी करतो, परंतु तो गव्हाला अधिक महत्त्व देतो, गव्हावर आपले अधिक पैसे खर्च करतो, तंबाखू त्या मानानं कमी महत्त्व देतो. तर या ठिकाणी आपल्याला जर गव्हाच्या किमतीत वाढ झाली तर कामगाराला त्याचा अधिक त्रास होईल, परंतु तंबाखू किमतीत वाढ झाली तर फारसा त्रास होणार नाही, कारण तंबाखू ही एवढी महत्त्वाची वस्तू नाही आहे, त्यावर तो कमी खर्च करतो. तर थोडक्यात उपभोक्ता आपल्या उत्पन्नाचा किती भाग त्या वस्तूवर खर्च करतो त्यावरून त्याला आपण तो भार ठरवत असतो. अधिक महत्त्वाच्या वस्तूंना अधिक भार दिला जातो तर कमी महत्त्वाच्या वस्तूंना कमी भार दिला जातो. पुढचा मुद्दा असा आहे सूत्राची निवड करणं. तर निरीक्षण तयार करताना अनेक सूत्र उपलब्ध आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य सूत्राचा वापर करावा लागतो. यासाठी निरीक्षकाचा उद्देश कुठला आहे त्यावर सूत्र अवलंबून असतं. तसेच आपण कोणत्या हेतूने निरीक्षण तयार करत आहोत त्यावर सुद्धा सूत्राची निवड ठरत असते. तर आपण पाहिलं की निर्देशांक याला आपण इंडेक्स नंबर म्हणतो, तर यावरून आपल्याला पैशाच्या किंवा मुद्रेच्या मूल्यातील बदल मोजता येतो. निर्देशांक म्हणजे काय? तर ज्या स्थित्यंतरांची किंवा ज्या बदलांची प्रत्यक्ष मोजणी करता येत नाही ती अप्रत्यक्षपणे केली जाते त्याला आपण निर्देशांक म्हणतो. या ठिकाणी विविध वस्तूंच्या किमती विचारात घेऊन त्याची एका जुन्या मूळ वर्षातील वस्तूंच्या किमतीची तुलना करून आपण त्यावरून निर्देशांक काढत असतो. तर हा निर्देशांक आपण पाहिलं की यावर आपल्याला मुद्रेच्या मूल्यात झालेला बदल मोजता येतो. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.